पहिला बॉल चांगला पाहायला मिळतो. खरं तर जबरदस्त मॅच पाहायला मिळते. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. खरं तर नंबराची वाडी बडाम कुऱ्हाडपाडा या दोन टीम मध्ये एक महायुद्ध पाहायला मिळेल. राज आणि गणेश ही जोडी पैदराच्या आतमध्ये. राज यावेळी दुसरा बॉल खेळलाय आणि दुसऱ्या बॉल वरती राजची विकेट. मोठी विकेट पाहायला मिळते. पहिल्या मात्र बॉल चांगला फेकला, त्यानंतर दुसरा बॉल देखील कमालीचा पाहायला मिळाला. तिथून पुढे जर पाहायला गेलं तर आली विकेट पाहायला मिळते. इथे पहिली विकेट राज फलंदाज बॅक टू डग आउट. मार्क वरती पाहायला मिळतो. खरं तर मॅच भरपूर चांगले पाहायला मिळेल मित्रांनो. यात शंका नाही. जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतो. वाट गोलंदाजी पाहायला मिळते बैदानाच्या आतमध्ये. सागर गोलंदाज ट्रॅक वरती पाहायला मिळतो. तीन बॉल फेकलेत, एक विकेट. आणि इथून आलेला हा षटकार येईल की चौकार ते सांगू शकणार नाहीये, परंतु आलाय. वन बाउन्स सीमाचार चौकार. खरं तर 4 धाब्याने इथे श्रीगडीच्या खातं ओपन केलं जात्या. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळत्या. कुऱ्हाडपाडा टीमचा जर विचार केला तर गोलंदाजी चांगली पाहायला मिळत्या. आणि त्यानंतर विचार केला तर नंबराची वाढी संघाचा विचार केला तर पहिल्या डावामध्ये धावा पडवाव्या लागतील. इथे अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतो. लीडिंग एज लागली होती, परंतु त्या स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या बॉलवरती. आणि तिथून जर विचार केला तर 5 बॉल मध्ये 4 धावा खर्च केल्यात, एक मोठी विकेट. सागरची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा बॉल येईल काय चौकार. चांगला बॉल पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे कबाडीचं क्षेत्ररक्षण एका हाताने बॉलला अडवलाय. आणि तिथून पुढे जर विचार केला तर या बॉल मध्ये आले एक सिंगल धावा. आणि ते षटक संपलंय पहिला. आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा बलकवरती 5 धावा, एक गडी बाद. फलंदाजी करत असलेली टीम आपण पाहू शकाल नंबराची वाडी क्रिकेट संघ. स्टॅक वरती पाहायला मिळतो. दत्ता स्ट्राईक एंड वरती टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी पाहायला मिळाली, परंतु पंसाडे देखील सांगितलंय हा खरा बॉल राहिला. इथून अंकुशचा पहिला बॉल खराब, 6 धावा फलकावरती. या मॅचचा विचार केला तर ही मॅच लो स्कोरिंग पाहायला मिळेल का. कारण पहिल्या मॅच मध्ये 57चं टार्गेट होतं आणि ते देखील धावा चांगल्या चेंज केल्या. इथे अजून एक वाईट. वारंवार त्याच दिशेने गोलंदाजी केली जाते. 2 बॉल आलेत वाईट पाहायला मिळाले. तिथून पुढे जर मॅच मध्ये विचार केला तर धावा फलकावरती 7 पाहायला मिळतात, एक गडी देखील गमावला येत्या. नंबराची वाडी क्रिकेट संघ प्रथमतः फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या डावामध्ये धावा किती बढवल्या जातील. आणि इथं चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट मारला होता. नाहीये संपर्क होत अजिबात नाहीये तिथे. थोडस पुन्हा एकदा मिस क्षेत्ररक्षण पाहायला मिळत्या. तू मै करता करता इथे धावा घेतल्या जातील 3 धावा. जिथे धाव 1 नव्हती तिथे धावा मात्र पाहायला मिळाल्या 3 धावा. भरपूर चांगले मॅच पाहायला मिळत्या. तितकंच चांगलं ही स्पर्धा देखील. खरं तर मित्रांनो सातत्याने पाहतो या प्रत्येक वर्षामध्ये ही स्पर्धा चांगली पाहायला मिळते. रिव्हर्सचा टँक पुन्हा एकदा चांगलं क्षेत्र आणि डायरेक्ट हिट पुन्हा एकदा.
मागच्या बॉल मध्ये जे चित्र पाहिलं ना ते चित्र या बॉल वरती पाहायला मिळतंय पुन्हा एकदा. परंतु या बॉल वरती आलं एक धाव. 11 धावा दुहेरी आकड्यावरती धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. जणू काय असं वाटते की ही मॅच लो स्कोरिंगची पाहायला मिळेल का. यावेळी चांगला बॉल आणि तिथे इष्टिरेशकाने केलेली चुकी आणि या आला या अजून एक सिंगल या बॉल वरती धाव. अजून एक सिंगल धाव पाहायला मिळत्या. वाईट आहे का बायची यश थँक्यू. बायची धाव पाहायला मिळते. खरं तर विचार केला तर लेग बायची धाव पाहायला मिळते इथे. बायची धाव क्षमा असावी. यावेळेस अजून एक खरा बॉल. यस थँक्यू पंच. खरं तर 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. जरी तुम्ही किती सफल झाल्या आणि नाही सफल झाले तरी मात्र जी वाईट आहे जी वाईटची रेखा आयोजकांनी आपल्याला उपलब्ध करून दिले ती वाईटच असेल. सफल झाले तरी नाही झाले तरी ती वाईटची रेखा मात्र आहे. ती व्हाईट बॉल दिला जाईल आणि इथे गॅप सिलेक्शन पाहायला मिळतोय. टप्पा पडलाय मैदानाच्या आतमध्ये आणि बॉल फरार झालाय 4 धावेसाठी. इथून पुढे मॅचचा जर विचार केला तर या गोलंदाजावरती मात्र आक्रमण पाहायला मिळत्या. खराब गोलंदाजी आणि तिथून आलेले ते खराब थ्रो आतापर्यंत हवी ठरलेत. खरं तर मित्रांनो विचार केला तर यावेळेस अजून एक वाईट. तर मला वाटतं हे षटक जर संपलं तर 15-16 बॉल मध्ये संपेल की काय. आतापर्यंत सिद्धार्थ किती बॉल झालेत 8 बॉल झालेत आतापर्यंत. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. इथून पुढे 2 बॉल फेकायला किती या वेळ घेतला जाईल गोलंदाजाकडनं. यावेळेस चांगला बॉल राहिलाय. चांगली गोलंदाजी बिग हिट करण्याचा प्रयत्न होता तिथे आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल फलंदाजाचा. परंतु तो मिस टायमिंग शॉट पाहायला मिळालाय. तिथून 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळत्या. खरे तर बाजूलाच बैलगाडीचा शर्यतीचा मैदान आपल्याला पाहायला मिळत्या. यावेळेस देखील चांगला बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आल्यानंतर इथे षटक संपले. दुसरं आणि धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या त्या नम्राचीवाडी क्रिकेट संघाच्या 18 धावा. पिंट्या गोलंदाज पार्क वरती पाहायला मिळतो. खरे तर ही मॅच भरपूर चांगली पाहायला मिळते. खरे तर फलंदाजी करणारी टीम आपण डगआउट मध्ये का बसले नाही. फलंदाजी करणारी टीम नाही आयोजकांनी जे आपल्याला व्यवस्था केली त्या डगआउट मध्ये आपल्याला बसावंच लागेल. जर असं बाहेर पडाले तर पॅलेंटी घ्यावी लागेल यात शंका नाही. मग पुढचा जर आयोजकांनी विचार देखील हा केला असता की खेळाडू कक्ष जर बनवलाच नसता तर तिथून आयोजकांना दोष दिला असेल असता की खेळाडूसाठी त्याला एक छोटस मंडप डेकोरेशन देखील करता आलं नाही. परंतु उत्तम सोय केली आहे खरं तर आयोजकांनी. इथे चांगला बॉल आणि क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि घडलं काय. कॅच होती परंतु आला इथे चौकार. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. भरपूर चांगली मॅच आतापर्यंत विचार केला तर मित्रांनो ही स्पर्धा देखील भरपूर चांगली पाहायला मिळते. पिंट्या गोलंदाजावरती पहिल्याच बॉलवरती आक्रमण. तिथे कॅच कॅरी केलं तर विकेट मिळाली असती. 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. विचार केला तर 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल यात शंका नाही. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न संपर्क होत नाही.
बॉल वाईट नसेल, वर्ड बाउन्स असेल या शंका नाही या. खरं विचार केला तर पाहिला आपण इथे रिप्ले पण या अगदी चांगला बॉल राहिला इथे आणि इथून पुढे जर या प्रकारचा बॉल आला तर वाईट दिला जाईल. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. दोन क्षेत्ररक्षण बॉल मागे धावताय परंतु बॉल थांबणार नाही या आणि इथे अजून एक चौकार पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग लाईनिंग पाहायला मिळते. खरं तर मित्रांनो नम्राची वाडी क्रिकेट संघाकडनं भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळते चांगल्या. तीन बॉल फेकलेत 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. खरं तर आज आकाशातून जिथून समालोचक करायला लागलो तिथून 5-6 एवढं पाहायला मिळाले. खरं तर अगदी विचार केला तर तिथून जर विचार केला तर मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळते. 26 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील भारी बॉल पाहायला मिळतो. मॅच भारी पाहायला मिळेल. त्या जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. 26 धावा धाव फलकावरती यावेळेस पहिला अगदी विचार केला तर पहिली धावी ते वेगाने घेतली होती. येस फलंदाज सेफ असेल. येस बायची धाव असेल यात शंका नाही. पंसाडी सांगितलंय लीग बायची धाव पाहायला मिळेल इथे आणि फलंदाज सेफ पाहायला मिळाला तिथे. 27 धावा धाव फलकावरती इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न नाही. संपर्क नाही. 3-3 क्षेत्ररक्षण बॉल मागे पाहायला मिळत आहेत. खरं तर विचार केला तर या बॉलवरती देखील बायची धाव पाहायला मिळते आणि अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल चांगली पंचगिरी पाहायला मिळते. अद्या सलग 3 दिवस या दोन पंसाडे आपली कामगिरी भरपूर चांगली बजावली या मैदानावरती या स्पर्धेमध्ये. चला त्याला बघा जरा, खेळाडूंना बघा जरा. सुमित गोलंदाज ट्रॅक वरती पाहायला मिळतोय आणि खरं तर 3 ओव्हरचा खेळ संपला आणि धावा धाव फलकावरती 28 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपला 28 धावा धाव फलकावरती. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. बघा छोटासा गोलंदाज बाटवरती पाहायला मिळतो. मलिंगा स्टाईलने थोडीशी त्याची स्टाईलिश मलिंगाची पाहायला मिळते पण हो नाही या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाला विकेट मिळणं शक्य गरजेचं होता परंतु शक्य नाही झालं. तिथे करता सोडलेली ती कॅच आणि ते पुन्हा एकदा संधी होती ती गबावड्या. बघा अगदी कमी वयामध्ये गोलंदाजी पाहायला मिळते आणि खरं तर विचार केला तर नम्राची वाडी क्रिकेट संघ हा फलंदाजी करतोय. कुऱ्हाडपाडा टीमचा हा गोलंदाज युवा गोलंदाज आणि
ओ यावेळेस वाट गोलंदाजी पाहायला मिळाल्या. एसट्या खरं तर अक्षरशः वाकून टाकल्यात या गोलंदाजाड्या. ज्याचं उल्लेखन आता मी केलं होतं त्या गोलंदाजाने मात्र फलंदाजाला डगआउटचा रस्ता दाखवलाय. गणेश बॅक टू डगआउट. पांडुरंग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. खरं तर मित्रांनो विचार केला तर हाच गोलंदाज येणाऱ्या काळामध्ये हवी ठरेल प्रत्येक फलंदाजावरती. कारण गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. कमी वयामध्ये चांगली गोलंदाजी पर्यंत इथे चांगला फटका देखील पाहायला मिळतोय. येतोय या सीमा पार दर्जेदार चौकार. चांगली गोलंदाजी 34 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. या ओव्हरमध्ये टार्गेट केलं जाईल का धावासाठी परंतु इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. एकदा वेगाने दुसरीचा प्रयत्न इकडनं केला जातोय परंतु रोडाईया या बॉलवरती घेतली जाईल धाव फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. आतापर्यंत विचार केला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. एक षटका एक चौकार जरूर आला. एक विकेट देखील आल्या. पहिल्या बॉलमध्ये देखील विकेट होती परंतु ती कॅच ड्रॉप तिथे पाहायला मिळाल्या. आणि तिथून विचार केला तर या ओव्हरमध्ये धाबा 7 खर्च झाल्यात आणि अजून एक मोठी विकेट पाहायला मिळत्या. मी म्हटलं होतं हाच गोलंदाज कुठेतरी नक्कीच कुऱ्हाडपाडा क्रिकेट संघाला मात्र नक्कीच पुढे घेऊन जाईल. आणि 2-3 वर्ष जर इथून पुढे खेळी चांगली राहिली या गोलंदाजाची तर या गोलंदाजाचा टर्निंग पॉईंट राहील मित्रांनो. जबरदस्त गोलंदाजी बघा. कमी वयामध्ये गोलंदाजी करणं सोपं नाही ते देखील समोर इतक्या मोठी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर पैताराच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस बिग हिट केलाय. आता बॉल थांबणार नाही या बॅटच्या रडार मध्ये आलाय परंतु इथून पुढे जर विचार केला तर शेवटच्या बॉल मध्ये आलाय षटकार. परंतु 2 विकेट देखील या गोलंदाजाने मिळवल्या. त्या देखील स्टंप आउट घेतल्या अर्थात स्टंप वाकवल्या होत्या. आणि या पहिला डाव संपलाय. पहिल्या डावमध्ये धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. 41 धावा आणि 42 धाब्यांचं टार्गेट ठेवलं ते म्हणजेच खरं तर विचार केला तर गोलंदाजी करणारी टीम अर्थात कुऱ्हाडपाडा क्रिकेट संघाला. खरं तर 42 धावा बनवायच्या तिथून पुढे मॅच मध्ये 24 बॉल मध्ये बनवायच्या 42 धावा. आणि खरं तर त्या धावा बनवल्या जातील का इथून पुढे मॅच मध्ये
खरं तर विचार केला तर कुऱ्हाडपाडा क्रिकेट संघाकडनं देखील दोन बॅटर येतील मैदानाच्या आतमध्ये यात शंका नाही आहे. आतापर्यंत मित्रांनो आपण जे संगीत ऐकलं असेल ते म्हणजेच रडू नको बाळा मी पाण्याला जाते, त्याच संगीतामध्ये दोन शब्दाने मी माझं संगीत इथे बनवतोय. हॅलो. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, हे संगीत आपण सर्वांनी ऐकलं असेल मित्रांनो. परंतु माझ्या दोन शब्दामध्ये मी संगीत गातोय. रडू नको बाळा तुला मोबाईल देते, रडू नको बाळा तुला मोबाईल देते, मोबाईल देते काम आवरून घेते, मोबाईल देते काम आवरून घेते, चॉकलेट आणि बिस्किट तुला खायला देते, चॉकलेट आणि बिस्किट तुला खायला देते, खायला देते कपडे धुवून घेत्या. धन्यवाद मित्रांनो. एवढं संगीत होता. जाऊया मॅच मध्ये, जिथे मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. हमारा गर्दन छिल गया, इनको शॉट का पड़ा है सर. चला नेक्स्ट मॅच देखील आपण पाहणार आहोत. एका साईडला टीम आपण पाहणार आहोत. लांबाचीवाडी टीमचा संगणक आणि सांबरी टीमचा संगणक, सांबारी टीमचा संगणक. आपण लगेच या आणि टॉस करून घ्या. भरपूर चांगली मॅच पाहायला मिळेल. ती देखील एक बिग फाईट मॅच. लांबाचीवाडी क्रिकेट संघ अर्थात चॅलेंजर लांबाचीवाडी क्रिकेट संघ पाहायला मिळेल. अंकुश आणि रमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खरं तर 42 धाव्यांचं टार्गेट इथे शीट करण्यासाठी या दोन बिग हिटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. जबरदस्त मॅच. 24 बॉलमध्ये बडवायच्या 41 धावा, 24 बॉलमध्ये बडवायच्या 41 धावा. आता जर इथून पुढे विचार केला तर गोलंदाज टॅकवरती पाहायला मिळतोय. पांडुरंग गोलंदाज, पहिला बॉल इथे आणि इथे मोठी विकेट मिळू शकले असते परंतु नाही या. बघा जसा बॉल फेकला तसा बिग हिट मारण्याचा प्रयत्न होता. अक्षरशः तिथे लीडिंग एज लागली होती या. नशीब की यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल चिपकला नाही या, नाहीतर एक मोठी विकेट. अंकुशला मात्र मैदान सोडावं लागलं असता. नॉन स्ट्राईक एंडवरती रमेशला पाहू शकाल आपण. इथे पुन्हा एकदा बॅट इतक्या वेगाने फिरवली, क्रॉस द लाईन फटका लेगला बॉल पाहायला मिळतो. आणि तिथून पुढे जर विचार केला तर या बॉलवरती एक धाबेड्या श्रीगणेशच्या खातं ओपन केलं जातं. एका धाबेने श्रीगणेशच्या खातं ओपन केलं जाते. खरं तर कुऱ्हाडपाडा क्रिकेट संघाचे एक धाव फलकावरती. नंबराची वाटी टीमची भरपूर चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळाली. पहिल्या डावामध्ये 41 बनवल्यात, 42चं टार्गेट ठेवलं इथून पुढे. इथे पुन्हा एकदा क्रॉस द लाईन फटका केसला. आता बॉल थांबणार नाही या, निघून चालाय सीमा पार. येतोय दर्जेदार चौकार. चांगलं संगीत खरं तर पाहायला मिळतात. प्रत्येक चौकार षटकार विकेट विकेट गेली, चौकार गेला, षटकार गेला तरी सुद्धा चांगलं संगीत मात्र डीजीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अगदी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारं संगीत पाहायला मिळतात. खरं तर डीजे ऑपरेटरचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करूया मित्रांनो. कारण सर्वांची साथ असणं देखील गरजेचं आहे. चला मॅच स्पीडअप ठेवा. यावेळी चांगला फटका आणि बॉल थांबणार नाही या. येतोय लांब लचक दर्जेदार बिग हिट षटकार. क्रिकेट संघाचा संगणक आणि सांबरी टीमचा संगणक.
यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय शतरक्षक. ओ हो, जर की कदाचित हात जरी नसते घातले या शतरक्षणाने बॉल वरती तर चौका तरी वाचू शकला असता आपल्या टीम साठी. परंतु बघा त्याच्या हातामध्ये बॉल पडला आणि तसा सरळ बाउंड्री लाईन गाठली बॉलने. आलाय चौकार. मित्रांनो थोडीशी आणि स्टेशन ठाकूरवाडी टीमचा संगणक आणि वाऱ्याची वाडी टीमचा संगणक आपण लगेच टॉस करण्यासाठी या नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. ही मॅच संपायच्या अगोदर दोन्ही संघ आले नाही तर दोन्ही संघाला पॅनलाइज केलं जाईल यात शंका नाही. आणि त्या मॅच मध्ये जाऊया. आलाय तिथे व्हाईट बॉल. जबरदस्त मॅच. 16 धावा फलकावरती पहिलं षटक आपण पाहतोय खेळपट्टीवरती. सध्याच्या स्थितीला 3 बॉल मध्ये रमेशची चांगली बॅटिंग. 14 धावेवरती नाबादी पारी पाहायला मिळते. आतापर्यंत जर विचार केला तर आपण पाहू शकाल मॅच भरपूर चांगली पाहायला मिळते. अजून शेवटचा बॉल शिल्लक आहे. या बॉल मध्ये एखादा विकेट जर मिळवला नाही. आलाय डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. षटक संपलं इथे पहिला. आणि 14 धावा फलकावरती 16 धावा क्षमासावी 16 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. मार्क वरती पाहायला मिळतो. खरं तर 42 टार्गेट आहे. इथून पुढे बडवायच्या त्या जुड्या धावा बडवाव्या लागतील. त्या बजेचा यावेळेस मिस टायमिंग स्टॉक पाहायला मिळतोय. उंची भरपूर पाहायला मिळते या बॉल वरती. ओ क्षेत्रक्षणाने प्रयत्न देखील केले नाही तिथे कॅच पकडण्यासाठी. अगदी विचार केला तर अंपर तू उतर जी आजी. काय सांगायचं आहे. अंपर ना निघ ना गेले असते ना. या बॅच मध्ये कदाचित क्षेत्रक्षणाला वाटला असेल की पंचा आहे तो आमचा क्षेत्रक्षण आहे असं जणू काय असं वाटलं असेल. परंतु जाऊया पॅच मध्ये प्रयत्न जर केला तर ही कॅच मिळवू शकला असता क्षेत्रक्षक. फुल एंड लाईनचा बॉल रिव्हर्स टर्न सक्सेसफुल. बॉल निघून चालला सीमा पार येतोय षटकार. बघा रिव्हर्सचा फटका भरपूर चांगला पाहायला मिळाला. षटकार पाहायला मिळाला तिथे. आणि इथून पुढे जर मॅचचा विचार केला तर आता मात्र धावा फलकावरती 24 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 24 धावा फलकावरती पाहायला मिळतात. मॅच भरपूर चांगली इथे. ओ हो यावेळेस अगदी विचार केला तर एस्ट्यांच्या थोडासा बाजूने बॉल गेला. कदाचित थोडासा आतमध्ये वळला असता तर एस्ट्या वाकवल्या असत्या या फलंदाजाच्या. पण थोडा या समीकरण थोडंसं वेगळं राहिलं होतं. टप्पा पडल्यानंतर बॉलने बाहेरच्या दिशेला वळण घेतलं आणि व्हाईट बॉल देखील पाहायला मिळाला या बॉलवरती. यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न संपर्क होत नाही. क्षेत्रक्षक आहे तिथे 2 क्षेत्रक्षक आणि ते डायरेक्ट थ्रो नाही. काय गरज होती का आता या थ्रोची नाही. परंतु तरी सुद्धा तिथे फलंदाजाने ही धाव होऊ शकली होती परंतु घेतले नाही. आणि तिथे बॅकअप थोडंसं चांगलं पाहायला मिळालंय. खरं तर मॅच ही बनेल परंतु विकेट घ्यावे लागतील. अजूनपर्यंत एकही विकेट घेतला नाहीये. इथून पुढे जर मॅचचा विचार केला तर पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटॅक केलाय. पुन्हा एकदा सक्सेसफुल. आणि येतो अजून एक दर्जेदार चमकार. ही मॅच लवकर
फिनिश करण्याच्या इराद्यामध्ये हे दोन बिग हिटर फलंदाज पाहायला मिळत आहेत. थँक्यू डिजा. आपल्या मॅच मध्ये भरपूर चांगली मॅच पाहायला मिळते. 31 धावा फलकावरती. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न व्यवस्थित संपर्क झाला नाही. एकदा वेगाने दुसरीचा प्रयत्न देखील केला जात नाही, कारण फलंदाजाला देखील ठाऊक आहे धावा आल्यात आपल्या टीमसाठी. विकेट गमावून जर फायदा तर नाहीच, परंतु जर विचार केला तर ही मॅच आपण सहजरित्या कंप्लीट करू शकेल यात शंका नाही. यावेळेस मोठा फटका पाहायला मिळतोय, परंतु तिथे झालेली ती या क्षेत्रक्षणाची चुकी आणि या बॉलवरती एक सिंगल धावाने इथे षटक संपलाय. 2 ओव्हरनंतर धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या तब्बल 33 धावा फलकावरती. आता समीकरण पाहिलं तर 12 बॉल आणि 9 धाव्यांची गरज. रमेश गोलंदाज मार्गवरती पाहायला मिळेल. ही मॅच कदाचित बनली असती पहिल्या ओव्हरमध्ये 1-2 विकेट जर मिळवले असते तर कुठेतरी अडचणीत सापडू शकला जाते, म्हणजेच कुऱ्हाडपाडा क्रिकेट संघ. पद्माकर गोलंदाज ट्रॅकवरती. क्षमासावी या मित्रांनो, पद्माकर गोलंदाज ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि 9 धावा बनवायच्या तिथून पुढे मॅच मध्ये. जर कदाचित अजून 20-22 धावा असत्या तर ही मॅच बनू शकली असती, परंतु या धावा कमी राहिल्यात. इथे लेडी लेश पाहायला मिळते आणि इथे रिक्स घेतले फलंदाज आणि या बॉलवरती घेतली जाईल एक सिंगल धाव. आता समीकरण जर पाहायला गेले तर 11 बॉलमध्ये बनवायच्या 8 धावा. 11 बॉलमध्ये बनवायच्या 8 धावा. ही मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. कदाचित इथून पुढे 3 बॉलवरती 3 विकेट जर मिळवल्या, 3 डॉट बॉल जरी आले तरी ही मॅच बनेल, परंतु त्या प्रकारची कामगिरी केली जाईल का? पुन्हा एकदा रिव्हर्स टँक सक्सेसफुल तर झाला नाही आतापर्यंत. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. खरं तर मैदानाच्या चारी बाजूला आपल्याला वॉचच्या फोटो पाहायला मिळत आहेत. खरं तर चांगला व्यक्तिमत्व मित्रांनो, चांगली व्यक्ती, सातत्याने गिरेवाडी क्रिकेटवरती असलेले प्रेम, गावावरती असलेलं प्रेम सातत्याने त्यांच्या माध्यमातून स्पर्धा पाहायला मिळते. पुढे जर विचार केला तर बडवाव्या लागतील त्या, म्हणजेच 7 धावा अजून बडवायच्यात. अजूनही 7 धावा बडवायच्यात 9 बॉलमध्ये. अजूनही मॅच बनेल त्या, अजूनही मॅच बनेल, परंतु संघर्ष निर्माण करावा लागेल शतरक्षण करणाऱ्या टीमला. ते केलं जाईल का? इथे विकेट आणि पहिली विकेट. 3ऱ्या ओव्हरमध्ये पहिली विकेट मिळवल्या. खरं तर विचार केला तर पद्माकर या गोलंदाजाने पहिली विकेट मिळवल्या. आपल्या देशाची शान आहे तो. पाहायला मिळाल्या. रोहित शर्माची आठवण करून देणारं संगीत भरपूर चांगला. यावेळेस चांगला बॉल, यावेळेस देखील चांगला बॉल. मी म्हटलं होतं ही मॅच बनेल, परंतु संघर्ष निर्माण करावा लागेल. आता 7 बॉलमध्ये बनवायच्या 7 धावा आणि या बॉलवरती विकेट आली तर मॅच पूर्णपणे खरं तर विचार केला तर ते लो स्कोरिंगची मॅच येऊन टेपले, परंतु या बॉलवरती विकेट येणं गरजेचं आहे. आता नाही, मॅच लेवल करणारा फटका पाहायला मिळाला या बॉलवरती. काय मोठा फटका पाहायला मिळाला षटकार. आता 6 बॉल आणि बनवायच्या 1 धाव. बघा हा षटकाराला अगदी मोमिटला भरपूर चांगली बॅटिंग लाईन पाहायला मिळते. खरं तर कुऱ्हाडपाडा क्रिकेट संघाकडनं आतापर्यंत विचार केला तर नंबराचीवाडी क्रिकेट संघाचा विचार केला तर कदाचित
त्या संघाने जर थोड्याशा धाबा अजून बढवल्या असत्या, कदाचित पहिल्या ओव्हर पासून विकेट मिळवल्या असत्या तर ही मॅच बनल्या असत्या. रमेश गोलंदाज मार्क वरती 6 बॉल आणि 1 धाब्यांची गरज. कित्येकदा वेळा आपण सामना पाहिला, 6 बॉल आणि 1 धाव होत नाहीये. 6 बॉल 36 धावा होत असतात आणि इथे मात्र या पहिल्या बॉल वरती ठोकलेला हा चमकार आणि मॅच फिनिश. दुसरी मॅच इथे देखील खूप चांगली पाहायला मिळाली, परंतु थोडेसे प्रयत्न भरपूर कमी राहिले इथे खरं तर. आणि कुऱ्हाडपाडा क्रिकेट संघाने मात्र ही मॅच फिनिश केल्या. चला नेक्स्ट मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळेल. खरं तर एका साईडला टीम स्टेशन ठाकूर वाडी असेल आणि दुसऱ्या साईडला टीम वाऱ्याची वाडी असेल. दोन्ही टीम आल्या